नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पावसाळा चालू झालेला आहे आणि आपण भरपूर प्रकारची भजी किंवा पावसाळ्यात आपल्याला छान असं गरम वाफतं काहीतरी खायला आवडतं। तर आणि पावसाळ्यात सर्दी खोकला सुद्धा जास्त प्रमाणात होतो। तर त्यावरती उपाय म्हणून मी आज तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी की पारंपरिक पद्धतीने आमची आजी आम्हाला बनवून द्यायची पावसाळ्यामध्ये। तर सर्दी खोकला झाला असेल तर तुम्ही याचं सूप सुद्धा पिऊ शकता। तर आज आपण शेंगोळे बनवणार आहोत। एकदम झटपट आणि पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथं मी 5-6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि लसूण घेतलेला आहे। थोडासा जास्त प्रमाणात एक पूर्ण लसणाची गड्डी घेतली आणि अर्धा चमचा जिरं घेतलं। हे कच्चं जिरं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे काड्या सगट आणि आपल्याला हे पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आता तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर शक्यतो हे खलबत्त्यातच कुटून घ्या आणि नसेल तर अशा पद्धतीने ओबडधोबड वाटून घ्या। आता एका भांड्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी बेसन पीठ भरपूर होतं। त्यानंतर आता जे वाटून घेतलं होतं ना त्यातला 1 चमचा घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पाव चमचा हळद जास्त घालू नका, अगदी पावच चमचा घातली तरी भरपूर होते। आता सुरुवातीला आपल्याला हे जे पीठ आणि हे मसाले कोथिंबीर संपूर्ण आहे ना ते अगदी आपल्याला एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून पीठ आणि संपूर्ण मिरची ही सगळ्या बाजूला लागली जावी। नंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचे। तर पीठ बघू शकता चपातीपेक्षाही थोडंसं घट्ट आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुरी बनवण्यासाठी करतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथं लागणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त घट्ट करू नका। आता हे पीठ झाकून साईडला ठेवू 10 मिनटं। तोपर्यंत फोडणीची तयारी करू। तेल घेतलं 1 ते 1.5 चमचा, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी एकदम छान असं फुलून द्यायचं, जेणेकरून नंतर रस्सा पिताना ते कचकच लागत नाही। 10-15 कढीपत्त्याचे पानं घातले, त्याच्यानंतर पाव चमचा हिंग आणि जे की आपण वाटून घेतलं होतं ना हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याचं जे उरलेलं वाटण होतं ते संपूर्ण वाटण याच्यामध्ये घालून दिलं। आता ही फोडणी आपल्याला गॅस कमी करायचा आणि छान अशी तळून घ्यायची एकदम मंद गॅसवरती 2 ते 3 मिनटं। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातले, जे की हे तिखट नाही आहे, फक्त रंगासाठी घातले। तुम्हाला स्किप करायचं असेल, नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल, कारण आपण अजिबात पावडर मसाल्याचा या ठिकाणी वापर करणार नाही। ज्या पद्धतीने गावाकडे पारंपरिक पद्धतीने मसाले वाटून जसं बनवले जातात शेंगोळे, त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। फोडणी छान अशी कडक परतवून दिली की लगेचच आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि जाळायची नाही फोडणी, बघू शकता, नाही तर त्याची चव बिघडू शकते। अशा पद्धतीने झाले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर तुम्हाला आणखी थोडा रस्सा बनवायचा असेल तर 2.5 ग्लाससुद्धा पाण्याचा वापर करू शकता। आता ह्याला उकळायला साईडला ठेवून द्यायचं आणि ते उकळत आहे पाणी कमी गॅसवरती, तोपर्यंत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते शेंगोळे कसे बनवायचे ते। तर पीठ आपलं 10 मिनटात छानपैकी मुरलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून घेतले। आता जर तुम्हाला असं नसेल करायचं, तुम्ही डायरेक्ट एक लांब सरक अशा पद्धतीने वळून घेतलं आणि त्याचे तुकडे केले ना तरीसुद्धा चालेल, पण मी एक एक गोळे करून अशा पद्धतीने हे वळून घेतले शेंगोळे। एक तर तुम्ही अशा पद्धतीने हे लांब सडकसुद्धा ठेवू शकता आणि दुसरी पद्धतसुद्धा तुम्हाला दाखवते जे की आज मी बनवणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हातावर किंवा पोलपाटावर पीठ घेऊन वळायचं आणि अशा पद्धतीने त्याचे 2 टोकं जॉईंट करून घ्यायचे। हा आकार पण दिसण्यासाठी छान दिसतो, कारण आपल्या मुलांना तरी अशा पद्धतीच्या रेसिपी आपण जास्त कधी देत नाही, मग त्यांना दिसायला पण छान दिसलं ते लगेच खातात। तर अशा पद्धतीने संपूर्ण शेंगोळे तयार करून घ्यायचे। मीठ टाकलं चवीप्रमाणे, लक्षात ठेवा शेंगोळ्याच्या पिठातसुद्धा मीठ आहे, आपल्याला रश्श्याच्या हिशोबानेच मीठ टाकायचं आणि एकदम खदखदून अशी उकळी आली पाहिजे पाण्याला। इथं बघू शकता मी सगळे शेंगोळे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता हे शेंगोळे आपल्याला एक एक करून पाण्यामध्ये सोडायचे।
लक्षात ठेवा, एक एक दोन दोन करूनच पाण्यात सोडा. एक खटी जर टाकायला जाता तर त्याचा गोळा होऊ शकतो. आणि सोडताना गॅस हा फुलच ठेवायचा आणि उकळीमध्ये आपल्याला हे शेंगोळे सोडायचेत. आणि बघू शकता सगळे सोडले की लगेचच त्याला एकदम खालीवर न करता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच हलवायचे 1दा ते 2दा आणि गॅस हा फुल ठेवायचा. सुरुवातीला 4 ते 5 मिनटं फुल गॅसवरती अशा पद्धतीने उकळी काढून घ्यायची आहे. आता हे शेंगोळे सेट झालेले, आता ते एकमेकाला चिटकणार नाही. आता आपल्याला त्याला फक्त शिजवून घ्यायचे. तर काय करायचं, पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल हे किती पाणी दिसतंय, पण आता ह्याच्या शिजल्याच्या नंतर ना ते एकदम घट्टसर होणार आहे बघा. तर 15 मिनटं आपल्याला हे कमी गॅसवरती, एकदम मंद गॅसवरती 15 मिनटं शिजवून घ्यायचे. सुरुवातीला 5 मिनटं आणि नंतर 15 मिनटं असे 20 मिनटामध्ये हे बनवून तयार होतात. जर तुम्ही किती पातळ किंवा किती जाड बनवताय त्याच्यानुसार पण वेळ कमी जास्त लागू शकतो. तर बघू शकता रस्सासुद्धा घट्ट झालेला आहे आणि हे पाणी तुम्ही सर्दी खोकला झाल्याच्या नंतर पिऊ शकता. घशाला खूप आराम मिळतो आणि अशा पद्धतीने आपले शेंगोळेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हवा असेल ना तुम्ही वरून कोथिंबीर टाकू शकता किंवा खायच्या वेळेस ताटामध्ये वाढताना तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता. तर हे गुणकारी अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता, पण शेंगोळे बनवताना शक्यतो पातळसर असे बनवा म्हणजे ते लवकर शिजले जातात.